लवकरात लवकर मला तुझ्या बरोबर आपल्या हक्काच्या आपण उभ्या केलेल्या लक्ष्मी निवास मध्ये राहायचं. पिंकी, काय रे, काही काम होतं? हा? काय लपवतोयस? दाखव. अरे सांग काय आहे? लक्ष्मीला. लक्ष्मी, तुझ्याशी बोलायचं. पिंकी, ही फुलं का आणलीस तू? तुला माझा वाढदिवस लक्षात होता? अरे असू दे, सुखी राहा. जरी तुला मी दत्तक घेतलं असलं ना, तरी एक गोष्ट लक्षात ठेव, तूच आमचा सगळ्यात मोठा मुलगा आहे. खरं तर आज तुझ्यामुळेच आम्ही आहोत. त्याला ऐकता बोलता आलं नाही ना, तरी आमचा व्यंकी गुणी आहे. अरे कुठे गेले सगळे? सासूबाई हाक मारतायत. धर धर धर. सासूबाई, सासूबाई, यांनी बघा काय आणलंय. काय रे मेल्या, आज जरा बायकोचं जास्तच कौतुक करतोयस. अगं आई, आज मी लक्ष्मीला बांगड्या का दिल्या ते माहितीये का तुला? मला मेलीला कसलं कळतंय? ओळख बघू. आज काय तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे की काय? म्हणजे आज माझ्या लक्ष्मीचा वाढदिवस आहे. सासूबाई नमस्कार करते. हा, तुझी सगळी स्वप्न पूर्ण होत. ये बस. लक्ष्मी, तू म्हणजे 100 नंबरी सोने, 100 नंबरी. या माझ्या श्रीनिवासनं आजपर्यंत या घरात सगळ्यात चांगली गोष्ट कोणती आणली माहिती? त्यानं तुला आणलंय. नको नको सासूबाई, राहू द्या. लक्ष्मी, तू लग्न करून या घरात आलीस त्या दिवसापासून या घरासाठी राब राब राबतेस. तू या घराचा कडा आहेस. माझं आता वय झालं ग, मी फार काही करू शकत नाहीये तुझ्यासाठी. निदान हे तरी घे. सासूबाई, आईनं मुलीला खाऊसाठी दिलेत असं समज. सासूबाई, मी ना खूप नशीबवान आहे. तुमच्यासारखी प्रेम करणारी सासू मला मिळाली. माझी काळजी घेणारी माझी मुलं आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला कायम समजून घेणारे माझे हे आहेत. आणखीन काय हवं मला सांगा.
आहे की नाही मी भाग्यवान? ही कुसुमायची वडिलांच्या छायेची घर हे जण पृथ्वीवरी स्वर्ग वाटते. तुझं जर प्रेम एवढंच उतू जात असेल ना, प्रपोज मार ना. मी जानूला प्रपोज करणारच आहे. करेक्ट वेळ यायला पाहिजे यार. विश्वा, आपल्या कॉलेजमध्ये जर काय अनाऊन्स करायचं असेल तर त्याची नोटीस कुठे लावली जाते रे? कळलं सगळ्यांना? विश्वा काय चाललंय? इमर्जन्सी सर. सर प्लीज. ठीक आहे, जा. चला, तर परत इकडे लक्ष द्या. काय चाललंय तुझं? लक्ष कुठे आहे? मला धडकला असता म्हणजे? सॉरी मॅम, आय एम सो सॉरी. एक मिनिट, तू विश्वा ना? हो मॅम. लेक्चर का बंक केलंस? अहो मॅम, मी बंक नाही केलंय. मग तुम्हाला सांगतो ना, सगळं नंतर सांगतो. मला प्लीज जाऊ द्या ना. अजिबात नाही. नंतर सेमिस्टर संपताना अटेंडन्स कमी पडला की येता माझ्याकडे, मॅम प्लीज प्लीज काहीतरी करा म्हणून. तेव्हा मी तुझं काही एक ऐकून घेणार नाही. आणि काय रे, आय होप तुम्हाला सगळ्यांना समजलं व्यवस्थित. असा का उभा आहेस तू? बाजूला हो. मला नोटीस बोर्डवरची नोटीस वाचायची. नोटीस बोर्डवर आणि काय लिहितात? नोटीस. हो का? हो. मग त्याच नोटीस बोर्डवरची नोटीस मला वाचायची आहे. बाजूला हो. नाही. अरे बाजूला होतोयस की नाही? नाही. 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 असं आहे का? म्हणजे या नोटीस बोर्डवर जे काही लिहिलंय ते आम्हाला कोणालाही कळायला नको म्हणून ही सगळी नाटकं चालली होती तर. अगं नाही, हे गौऱ्या म्हणे बंकच करतात ग. हो का? अच्छा, भंकच केली का? विश्वा, मला कळलंय तू नक्की कोणाच्या तरी प्रेमात पडलायस ना? कोण आहे ती मुलगी? अरे विश्वा, मी तुला विचारते, कोण आहे ती मुलगी? ठीक आहे, नको सांगूस, पण मी पण तुझीच मैत्रीण आहे. ती मुलगी नक्की कोण आहे हे मी लवकरच शोधून काढेन. कळलं? आता दात काढू नकोस. मी गाण्याच्या प्रॅक्टिसला जाते, तू येतोयस ना माझ्या बरोबर? चल. घ्या, इथे याचे विकेट पडले आणि तिला हा मित्र वाटतो. विश्वा, तिने केला तुझा फ्रेंड झोन. पण मैत्रीच तर प्रेमाची पहिली स्टेप असते. अहो अहो हॉटेल आहे हे. काय सांगतेस काय? हो ना. हे हॉटेल आहे? चेष्टा करताय तुम्ही माझी? पण इथे का? माणसं हॉटेलात का बरं येतात? आपण जेवायला आलो इथे. म्हणजे हरकत नाहीये ना आपण इथे जेवलो तर? एकाच दिवशी किती आनंदाचे धक्के देणार तुम्ही मला? आज चल, कळेल तुला. म्हणजे चल तर. सरप्राईज! हॅपी बर्थडे आई. म्हणजे तुम्हा दोघींना सकाळपासून लक्षात होतं आणि अच्छा, म्हणजे या पण तुम्हाला सामील आहेत तर? हो, मग आम्ही जर हे सिक्रेट सकाळपासून पोटात ठेवलं नसतं तर माझ्या गोड आईला सरप्राईज कसं मिळालं असतं? हॅपी बर्थडे. अगं माझी बबडी ग.
जानूनी सकाळपासून सगळ्यांना बजावलं होतं. संध्याकाळपर्यंत आईला कोणीही विश करायचं नाही. हॅपी बर्थडे आई. अहो संतोष, हरीश, सिंचना, वीणा, व्यंकी यांना पण बोलवायला हवं होतं ना. आणि सासूबाईंना कळल्यावर आम्हाला वाटलंच होतं तू इथे आल्यानंतर या सगळ्यांची आठवण काढणार. कारण तू कुठेही गेलीस तरी तू तुझ्या मुलांना काही विसरत नाही. पण काळजी करू नकोस, आम्ही त्याची ही सोय केलीये. म्हणजे त्यांना पण बोलवलंय. हो, आणि तुझी लाडकी मुलगी मंगलताई पण येणार आहे. अगं बाई, तिला पण बोलवलं का? हे बरं केलं तुम्ही. तिला नाही तर कुठेच सगळे. हेच आहे वाटतं. मंगलताई इकडे, इथेच आहे. चल. कुठे चल? पैसे द्या माझे. हो देते. आज ना सुट्टी आणू का नको? द्या ना, चालतील, मला सुट्टे आहे. मग आज जाऊन आणावे लागतील. देते आणून. थांबा इकडे, आणते. चल ग. अरे वा, आमच्या आधीच सगळे हजर. बरोबर आहे आई, तू मला कशाला सांगशील ना. बाकी सगळे तुझे लाडके, मी मात्र दोडकी. अगं नाही ग मंगल, असं नाहीये. असंच आहे, असू दे. काय ग जानू, आज काय एवढं स्पेशल आहे? ताई, ग आज आईचा वाढदिवस आहे. अगं सकाळपासून लक्षात होतं माझ्या, ते ना आई कामाच्या गडबडीत जरा विसरून गेले. अगं जानू, मला आठवण करायचीस ना मग. ताई, अगं मी जरी तुला आठवण करून दिली असती, तू वेगळं काय करणार होती? गिफ्ट आणलं असतं ना मी आईसाठी. ते तर तू आताही देऊ शकतेस. बिलेटेड गिफ्ट दिलेलं चालतं की नाही? नाही नाही नाही, काही नको मला, काही नको. अगं तू आलीस, मुली आल्या, आणखीन काय हवंय? ते सगळं राहू दे, तू बस. मॅडम रिक्षाचे पैसे द्या ना. बाबा जरा सुट्टे पैसे द्या. किती द्यायचे मंगल? 150 रुपये. हे घे, 50 रुपये परत कर. येतो. हे घ्या. 150 रुपयासाठी जीव खाल्ला माझा. गेले पैसे गेले. आई, हॅपी बर्थडे. हा, हो घ्या. कशाला? ए व्यंकी, अरे कुठे बसतोय? बाजूला चल तिकडे. मोठं कोण आहे? मी आणि मंगलला बसू दे तिथे. चल बाजूला. अशाच वेळी याला बरोबर मंगलताई याची मोठी जुळी बहीण आहे याची आठवण होते. ए थांब, इथे कुठे? या दोघी छोटे आहेत ना, त्या बसणार इकडे इकडे. तुझा तिकडे. वेंकी, वेंकी, तिकडे खुर्ची रिकामी आहे बघ. ओके, चला आता खायला मागूया. साधवी काय हवंय तुम्हाला? मी इडली सांबार, मी वडा सांबार. ए इडली सांबार, वडा सांबार. घरामध्ये रोज डोकं खातं माझं, रोज काहीतरी वेगळं हवं म्हणून. आता हॉटेलमध्ये आलोय ना, मग हाऊस भागला की तुमची. मी जे मागवेन ते चुपचाप खायचं, समजला? वेटर, गोबी मंचुरियन, हक्का नूडल्स, पिझ्झा, बर्गर पण चालेल. ए मंगल, अगं केवढं मागवतेस? हे सगळं तू एकटी खाणार आहे? बिल बाबा भरणार आहे, खाणारे आम्ही. तू कशाला मध्ये नाक खुपसतोयस? अगं नाक खुपसायचा प्रश्न नाहीये. एवढं सगळं मागवतेस आणि वाया घालवलंस तर ते काय फुकट नाही येणार आहे, पैसे जाणार त्याला. हनी, तुला ना जे मागवायचंय ते मागव, हॉटेल आपलंच आहे. माझं ठरलंय. काय? वेटर, एक चिकन चिली. हनी, हे व्हेजिटेरियन हॉटेल आहे. लक्ष्मी, सगळे असे एकत्र बसून जेवतात तेव्हा तुला खूप छान वाटतं ना? हे मला मिळालेलं तुझ्या वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट आहे. खरं सांगू, या क्षणी ना खूप आनंदात आहे मी. पण काय? सासूबाईंना नाही आणलं ना आपण. आता त्या अगं असं काय करतेस? तुला माहिती ना तिचे गुडघे दुखतात, त्रास आहे तिला पायाचा.
पण इथनं जाताना तिच्या आवडीची डिश पार्सल करून घेऊन जाऊया आपण. मसाला डोसा Salad बरोबर. वेटर बिल. आता नेहमीप्रमाणे बिल भरायच्या वेळेसच दादाला कोणाचा तरी कॉल येईल आणि तो इथून सटकेल. अरे जेवताना फोन कसं काय येतो कळत नाही. हॅलो, हा कसली फाईल? हॅलो, एक मिनिट, मला इथे रेंज नाही आहे. काय कसली फाईल? हॅलो. दादाचा फोन नेहमीच सायलेंट वर कसा काय असतो? आता हरीश दादा पण ऐटीत क्रेडिट कार्ड काढेल, पण ते क्रेडिट कार्ड सिंचना वहिनीचं असेल. आता तो पण इथून सटकेल. अरे माझे हात खूप तेलकट आहे, मी धुवून येतो. मग आलो. आता बाबा बिल पे करेपर्यंत दोघेही परत येणार नाहीत. नाही हो, रेंज नाही आहे इथे. नाही, रेंजच नाही. दादा हे बघ, मला बरोबर माहितीये तू इथे कशासाठी आलास ते. हा? उगाच ऍक्टिंग करू नको. हो? हा. मग तू कशासाठी आलायस? मी हात धुवायला आलोय. हात धुवायला आलाय? हो. तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितलेत मी. मोठा भाऊ आहे तुझा, कळलं ना? हो. घे हात धु. अरे मला वाटलं सेन्सर आहे. सेन्सर आहे. काय दादा, झाले का हात धुवून? झाले ना. नाही, काय आहे ना, बाबांनी बिल भरलंय, त्यामुळे आता इथे जास्त वेळ टाइमपास करत बसू नका. चला. लक्ष्मी, गुरुजींचा फोन. गुरुजी नमस्कार. हा नमस्कार लक्ष्मी. बोला. आपल्या भावनासाठी ना एक उत्तम स्थळ आलेलं आहे. मुलगा चांगला शिकलेला आहे, उत्तम नोकरी आहे आणि आपल्याच गावातला आहे. अरे वा, मग कधी येऊ शकतील मुलाकडचे बघायला? उद्या सकाळी 10 वाजता बोलवतो. पण श्रीनिवास घरी असतील ना त्यावेळी? हो हो, असतील ना. चालेल चालेल, या तुम्ही, आम्ही वाट बघतोय. हा बर. काय म्हणाले? अहो, चांगली बातमी आहे. काय? आपल्या भावनासाठी स्थळ सांगून आलंय. मंडळी उद्याच येत आहेत बघायला. हो, बरं. तुम्ही घरीच थांबा. हो ना. हा. म्हणजे काय? संतोष, तू सुद्धा जरा रजा टाक. हा. हरीश, घरीच थांब रे बाबा. हो. सिंचना, महत्वाचा दिवस आहे उद्या, जरा सुट्टीचं तेवढं जमवशील. हे काय पुन्हा मसाला डोसा? बाजारात इतके चांगले चांगले पदार्थ आले, लोक पिझ्झा खातात, पास्ता खातात, त्याच्या रील करतात, आणि तुम्ही मला काय खायला घालता? मसाला डोसा? मॅडमनी काय खाल्लं? मटन का चिकन? आई, अगं सगळे लगेच आपापल्या रूम मध्ये निघून गेले. या घरात कुणाला माझी काळजी आहे का नाही? अगं, वीणाला पहाटे लवकर उठायचं असतं, आणि आता खरं सांगू तर सगळे दमले असणार बघ. अच्छा, म्हणजे सगळ्यांना काम आहेत आणि मी मात्र रिकाम टेकडी, हो ना? आई, तू बोललेस म्हणून आले मी इकडे. अगं मंगल, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ नको काढूस, तसं म्हणायचं नव्हतं मला. बरं निघ, आता उशीर झालाय. मुली पण आहेत ना बरोबर? बघितलंस, नेहमी तुला मला घरी पाठवायची घाई असते. अगं झाली, आईची ऍक्टिंग सुरू झाली. मला सांग, काय झालं एवढं रडायला? कारण तुला माझी काळजीच नाहीये आई. अगं मी म्हणते ते ना खरं आहे, बाकी सगळे तुझ्यासाठी लाडके, मी तेवढी तोडकी. राणी, असं नाही असंच आहे आई, असंच आहे. आता भावना जर माहेरी आली असती तर तू तिच्याशी असंच वागली असतीस का ग? पण तू तरी काय बोलणार म्हणा. आता भावना माहेरी आल्यावर तू तिच्याशी कसं बोलणार हे कळण्यासाठी आधी तिचं लग्न तर व्हायला पाहिजे ना. आता भावनाची पत्रिका तशीच आहे म्हटल्यावर तिचं लग्न तरी कसं होणार कोणास ठाऊक. असं अभद्र बोलू नये ग. बघितलंस बघितलंस आई, आता सुद्धा तुला वाईट वाटतंय मी भावनाला बोलले म्हणून. जरा हळू बोल, भावना जानून ऐकलं तर त्यांना काय वाटेल? नाही, मी आता इथे थांबणार नाही. मुलीनं चला आपण आपल्या घरी जाऊ, इथे कोणालाच काळजी नाही. थांब. अगं अशी रागावतेस काय? ताबडतोब निघ असं म्हटलंय का मी?
ठीक आहे, मी थांबते अजून, तू म्हणतेस म्हणून. आई, तुला माझ्यात काही बदल दिसतोय का ग? नाही ग, अगं असं काय करतेस? नीट बघ ना माझ्याकडे. तुला बरं नाही का? ताप नाही ग, अंग तर गार. अगं तसं नाही, जरा इथे असं बघ ना. अगं सगळं छानच आहे. आई अगं चेन, माझी चेन तुटली का आई? अगं बाई, हो ना, आणि आता इथे तिथे पडू नये ना म्हणून त्याला अशी सेफ्टी पिन लावून ठेवली ग मी. मंगल, अगं अजून किती वेळ त्या तुटलेल्या चेनकडे बघत बसणार आहेस? इकडे देती, ऑफिस मधून घरी येताना दुरुस्त करून आणतो. छान, म्हणजे आधी चेन विकत घेण्यासाठी पैसे मोजायचे, मग चेन दुरुस्त करण्यासाठी पैसे मोजायचे. चेन तर मी दुरुस्त करणारच आहे, फक्त 0 रुपयात. म्हणजे आता यासाठी तू आईकडेच जाणार? हो मग त्यात काय चुकीचं आहे? लेकीचं लग्न लावून दिलं म्हणजे माहेरच्यांची जबाबदारी संपते का? माहेरच्यांनी लेकीला देत राहायचं असतं आणि लेकीने घेत राहायचं असतं. अशीच पद्धत असते. आणि तुम्हाला माहिती आहे ना, माझं ते माझं आणि त्यांचं ते पण माझंच. बोलली आई खोटं बोलली. लावून सांगतेय कोणाला? आमचे हे थोडीच दुरुस्त करून देणार आहेत मला. जेव्हा मी त्यांना म्हटलं ना की माझी ही चेन तुटली हो, जरा दुरुस्त करून आणूया, तर ओरडले माझ्यावर. आणि नुसतेच ओरडले नाहीत ग, हात पण उगारला माझ्यावर. अगं जावई बाप, अगं बाई, दूध तापत ठेवलं होतं बघ, गॅस बंद करून आलेस हं? आई खोटं बोलणं पाप असतं ना ग. लहानाने खोटं बोलणं पाप असतं, समजलं? मोठ्यांचं असं बोलणं ऐकणं ना, हे त्याहून मोठं पाप असतो. बाहेर जा खेळायला. मंगल, जरा आत ये. अगं ये ना आत. आई, मी यांच्याबद्दल बोललेलं मुलींनी ऐकलं नसेल ना ग. म्हणजे त्यांनी जर चहाडी केली ना तर मला आणखी मार बसेल ग यांच्याकडून. बरं रडू नकोस, हं? शांत हो. आई अगं, नवीन बांगड्या केल्यास? किती छान आहेत. बाबांनी केले ना? किती नशीबवान आहेस ग तू आई. बरं हे घे. अय्या, किती छान. अगं, ही पण नवीन केलीस? नाही ग, जुनीच आहे. ही आण, मी दुरुस्त करून देते. हा, काळजी करू नकोस, सावकाश. आई, अगं किती जड आहे ही. म्हणजे माझ्या चेन पेक्षा पण खूप जड आहे. केली की नाही 0 रुपयात चेन दुरुस्त? नाहीतर हे म्हणत होते मला माहेरी जाऊ नकोस म्हणून. काय ग, कसला विचार करतेस? काही नाही ग. बरं निघ आता, खूप उशीर झालाय. नाही जावई बापू वाट पाहत असतील ना. बघितलंस बघितलंस, तू मलाच घराबाहेर घालव. तुझ्यासाठी ना घरातले सगळे लाडके आणि मी मात्र दोडकी. अगं मग काय, आता भावनाचा बघण्याचा कार्यक्रम आहे. मला म्हणालीस का तू की तू थांब म्हणून? आणि मी कशी जाऊ एवढ्या रात्री? हा, अंगावर माझे केवढे सोन आहे आई. बरं बाई, राहा, तुझंच घर आहे. आता तू आग्रह करतेस तर राहते मी. नाश्ता करूनच जाईल. बर. बाबा बाबा, तुम्ही आईसाठी खूप छान बांगड्या केल्या आहेत. तिच्या हातात ना शोभून दिसत आहेत खूप. तू त्या बांगड्या घ्यायलाही कमी करणार नाहीस. लक्ष्मी, किती सहज तू ती चेन मंगलला देऊन टाकलीस. अगं इतकी वर्ष जपून ठेवली होतीस ना तू. तुझ्या आईची तुझ्याकडे असलेली शेवटची आठवण होती ना ग ती. आईने मला दिली, मी माझ्या लेकीला दिली, त्यात काय एवढं. आणि आता बघा, उद्या भावनाला पाहायला मंडळी येतील, तेव्हा आपल्या लेकीच्या गळ्यात काही नसेल तर बरं दिसेल का? नाही की नाही? आणि खरं सांगू तुम्हाला, मंगलला चेन दिल्यावर मला बाई फार बरं वाटलंय, खरंच. आलेच हा.
हे भरत, तुझ्याकडचं एक पेन दे रे. हे घ्या बाबा. काय हो, मगाशी जेवणानंतर तुम्ही बिल का नाही दिलं? दरवेळी ना असंच करता बरं तुम्ही. बरं दिसतं का ते? मी कशाला बिल द्यायला पाहिजे होतं? वाढदिवस कोणाचा होता? आईचा, म्हणून बाबांनी बिल दिलं. मी पैसे दिले असते तर बाबांना आवडलं नसतं. तसं काही दरवेळी हेच बिल देतात. काय म्हणालीस? काही नाही. मी काय म्हणते, उद्या ना भावनाला बघायला मुलाकडचे येणार आहेत. त्यांनी जर तिला उद्या पसंत केलं ना तर किती बरं होईल हो. भावनाचं लग्न झालं काय किंवा नाही झालं काय, मला ताप आहे तो आहेच. का? तुम्हाला का ताप आहे? का म्हणजे आता भावनाचं लग्न झालं तर तिच्या लग्नाचा खर्च आपल्याला करावा लागणार, तो एक ताप. नाही झालं तर ती घरीच असणार ना, त्यामुळे तिचा घर खर्च पण सांभाळावा लागणार. ताप आहेच. हो, तुमच्या जिभेला काही हाड? सॉरी, माफ करा. पण हे असं बोलणं योग्य आहे का? भावना तुमची लहान बहीण आहे की नाही? उलट खरं तर ना तुम्ही मोठा भाऊ म्हणून तिच्या लग्नाची जबाबदारी स्वखुशीने स्वीकारायला हवी. काय संबंध? काय संबंध मला सांग? आमच्या तीर्थरूपाने काय आम्हाला विचारून मुलींना जन्माला घातलंय? हे बघ, आणि आमचे तीर्थरूप खूप स्वाभिमानी आहेत. त्यांनी आजपर्यंत माझ्याकडे एकही रुपया मागितला नाही, आणि मी त्यांना पैसे दिले ना तरी ते त्यांना आवडणार नाही. त्यांना आवडणार नाही म्हणून काय तुम्ही? बघ, तू माझ्या डोक्यावर उगाच नसत्या जबाबदाऱ्या देऊ नकोस, कळलं ना? घ्यायच्या पण नाहीत त्या मला. काहीतरी काम करत असताना काहीतरी मध्ये विषय काढते. पण मला लग्नच नाही करायचंय. का नाही करायचंय तुला लग्न? ताई, उद्या तू हीच साडी नेस, कमाल दिसशील. जानू, मी काय बोलतेय आणि तुझं काहीतरी वेगळंच चाललंय. ताई, मला कळतंय तुला लग्न का नाही करायचंय ते. अगं पण तुझं लग्न होत नाहीये याचा आई बाबांना किती त्रास होतोय. प्रत्येक आई बाबांचं स्वप्न असतं आपल्या मुलीचं लग्न पाहणं, आणि त्यात तू जर असं लग्न नाही करायचं ठरवलंस तर त्याचा आई बाबांना किती वाईट वाटेल. आणि एकतर मी लहान आहे तुझ्यापेक्षा, मी काय समजवते तुला? प्रत्येक वेळी मुलाकडच्यांचा नकार आल्यावर आईचा चेहरा कसा होतो माहितीये ना तुला? तिच्या डोळ्यातलं पाणी नाही बघवत ग मला. आणि म्हणून मला वाटतं पुन्हा पुन्हा त्या त्रासात न जाण्यापेक्षा लग्न न केलेलंच बरं. एकदाची सुटका तरी होईल. ताई, मी सांगतेय तुला, उद्या असं काहीही होणार नाही. अगं, सगळी स्थळं काही सारखी नसतात. उलट तू असा विचार कर, उद्या येणारा मुलगा तुला नक्की पसंत करेल आणि तुलाही तो आवडेल. सगळं काही छान होईल, खात्री आहे माझी. मला नाही वाटत वेगळं काही होईल. मला त्या सगळ्याची प्रॅक्टिस झाली. हा दाखवायचा कार्यक्रम कितीदा होतो हे मोजणंही सोडून दिलंय मी आता. ताई, अगं तुझ्यासारखा विचार प्रत्येक मुलीने केला तर तिच्या आई बाबांनी काय करायचं? आयुष्यभर आपल्या मुलीच्या लग्नाचं टेन्शन घेऊन जगायचं का? ए ताई, आय एम सॉरी, मी चुकून बोलून गेले. खरंच सॉरी सॉरी सॉरी. नाही, बरोबर आहे तुझं. मलाही आई बाबांवर ओझं बनून नाही राहायचं. ताई, अगं जाऊ दे ना आता तो विषय. मी काय म्हणते, एक मिनिट. हा घे तुझा फोन. आत्ताच्या आता ऑफिसमध्ये फोन कर आणि कळव तुला उद्या सुट्टी आहे. अगं फोन कर. नो वे. उद्या कितीही काही झालं तरी मी सुट्टी घेणार नाहीये. हनी 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 प्लीज असं नको ना बोलूस. हे बघ, तू सुट्टी घेतलीस आणि घरी थांबलीस तर मला खरंच खूप आनंद होईल. हे बघा, मी ह्या घरात आल्यापासून हे 12वं स्थळ आहे आणि काय गॅरंटी आहे रे की ह्या वेळी त्या मुलाकडचे तुझ्या बहिणीला होकार देतील म्हणून? तुझ्या बहिणीला? अगं तुझ्या बहिणीला काय म्हणतेस? भावनाताई म्हणणं. हा, मला अजिबात आवडत नाही ती. का? का म्हणजे तिला साधं कसं बोलावं, कसं वागावं याचे देखील मॅनर्स नाहीये. कधी कुणाशी हसत नाही का कुणामध्ये मिसळत देखील नाही. अशा बोरिंग मुलीसोबत कोणी का लग्न करेल? आणि प्लीज असं नको ना बोलूया. एकतर मी तिच्यापेक्षा लहान असून आपण तिच्या आधी लग्न केलं. आता त्या बिचारीचं लग्न जुळत नाहीये तर आपण तिला अशी नावं नाही ठेवायला पाहिजे ना. हे बघ, आत्ता ती सॅड आहे, पण तिचं लग्न जमलं ना तर बघच तू तिच्या चेहऱ्यावर कशी स्माईल येते ती. डंबो, त्यासाठी आधी लग्न तर व्हायला पाहिजे ना. तेच तर ठरत नाहीये. आणि तू तिचा जास्त पुळका घेऊन बोलू नको. हा, आपण तिच्या आधी लग्न केलं तर केलं, त्याचं तू नको ना बर्डन घेऊ. असं कसं त्याचं बर्डन घ्यायचं नाही? मोठ्या बहिणीच्या आधी नंबर लावल्याचं कोणत्याही लहान भावाला गिल्ट वाटणारच ना. कोण आहे? आम्ही दार उघडा, मग आत यायचंय. ओ
गॉड, ही काय का धर्मशाळा आहे. हो 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 आले. दरवाजा तर उघडू दे मला. ई! अगं लहान मुली आहेत ना, मग दंगा करणारच. असो, येतीलच ते आता थोड्या वेळात बाहेर येतीलच. आज तुझी रजा आहे ना, म्हणजे मग तसंही काही अर्जंट काम नसेलच. काय कटकट आहे ही. अरे हनी, एवढ्या लवकर आलीस? वा वा वा. तुझी फॅमिली. अगं हे पेस्ट काय लावतीयस? काय झालंय काय? तू आंघोळीला गेली होतीस ना? बाथरूम रिकामं नाहीये. असं काय करतेस? मी स्वतः तुझ्यासाठी बाथरूम रिझर्व करून आलो होतो. कोण गेलाय आता? थांब बघूनच येतो. ई हरी, तू पण ना डंबोच आहेस. उगाच त्या बायकोच्या आधी कोण गेला असा आरडाओरड करून तुझ्या फॅमिलीसवर मला कशाला विलन ठरवतोस? नाही, अजून किती दिवस मी ऍडजस्ट करायचंय? तुझ्या प्रेमात पडले आणि इकडे अडकले. आणि आता तू मला हर्ट करतेस हा? अडकली काय? आपण आजही पूर्वीसारखे लव्ह बर्ड्स आहोत की नाही? नाही आहोत का आपण लव्ह बर्ड्स? हॅरी, माझं तुझ्यावर प्रेम होतं म्हणूनच सगळ्यांच्या विरोधात जाऊन मी तुझ्याशी लग्न केलं ना. हा, तुझ्यासाठी मी माझी फॅमिली सोडून इथे आलीये. पण त्या बदल्यात मला काय मिळालं? हा? काय मिळालं म्हणजे? हे काय मग? हा? अजून काय हवंय? हॅरी, ते फक्त कॉम्प्रोमाइजेसच आहेत. जरा म्हणून डोक्याला शांतता नाहीये. आणि आनंद तो तर विसरूनच जा. साधं बाथरूम वरून पण भांडावं लागतं इथे. तुला माहितीये ना माझ्या पप्पानी मला कसं वाढवलंय ते. MLA संपतराव गाडे पाटील. खूप लाडात वाढवलंय त्यांनी. माझ्या पप्पानी आजपर्यंत मला काहीच कमी नाही पडू दिलं. मी मागेन ती प्रत्येक गोष्ट त्यांनी माझ्यासमोर हजर केली. मी या लोकांसाठी काहीच करणार नाही, कधीच नाही. अहो ऐका ना, तुम्ही बोलत का नाही आहात त्यांच्याशी? हे बघा, सकाळपासून सगळी माणसं वाट पाहतात तुमची बाहेर. पाहतायत तर पाहू देतात. याच लोकांनी काय केलं निवडणुकीत? गुणाजीला मतं दिलीत. त्यांना वाटलं तो गुणाजी या सगळ्यांचं भलं करेल. आपलेच पैसे खाऊन आपलीच मतं त्या गुणाजीला देऊन आज आपल्याच दारासमोर एक भीक मागतायत. मागू दे भीक. गाजी, गुणाजीराव फक्त 24 मतांनी आघाडीवर होता. निवडणुकांमध्ये कोण जिंकलं कोण हारलं हे महत्वाचं नसतं. महत्वाचं काय आहे की गुणाजीरावकडे सत्ता असून सुद्धा लोकांची रांग आपल्या दारात. ही आहे माझ्या पप्पांची खरी ताकद. अतिराज, बाहेर जाऊन त्यांना चहा पाणी द्या. हो पप्पा. गावात फक्त पार्शाला मैताला त्यांना माझी आठवण येते आणि निवडणुकीत मात्र त्या गुणाजीला मदत देतात. मागा त्याच्याकडे मदत. सावकाश, पाणी घ्या. थांबा थांबा. आता मदत मागून काय उपयोग? संपतराव गाडे पाटलांना आधीच जर का मत दिली असती तर अशी वेळ आलीच नसती. गुणाजीरावला मत देऊन काय माती झाली हे तुम्ही पाहताय ना. हा, याला विकास म्हणायचं. पाण्याची टाकी संपली. हो, घरात पाण्याचा थेंब नाहीये. मला मदत करा. आपण तरी कुणाकडे जायचं? प्यायला पाणी सुद्धा नाही हो. कसे दिवस काढलेत आमचं आम्हालाच माहिती. पाणी नाही आलं तर लोकांचे जीव जातात. साहेब, काहीतरी करा पण न्याय द्या. न्याय द्या आम्हाला साहेब. आम्हाला न्याय द्या. साहेब, 2 दिवस झाले लेकरांना पाणी नाही प्यायला. तुम्हीच काहीतरी करू शकता. न्याय द्या आम्हाला. न्याय द्या. न्याय द्या.
तुला किट येऊन देऊ. तुम्ही सगळ्यांनी त्या गुणाजीला निवडून दिलात. आता अख्ख्या गावात त्याचीच आघाडी आहे. हे असं सरकार चालवतात का? असला विकास पाहिजेच कोणाला मला सांगा. शेवटी तुमच्या मदतीला कोण धावून आलं? संपतराव गाडे पाटील. काय रे, पाणी देणं पुण्याचं काम असतं ना? त्यातही राजकारण करता की काय तुम्ही? अख्ख्या गावात दुष्काळ पडलाय आणि तो गुणाजी खुर्ची मिळाल्यापासून फक्त मजा करतोय. अहो, कोणाला हवाय असा नेता? हा, मला सांगा आता, नेता कसा असावा? जनतेमध्ये राहून जनतेची सेवा करणारा हवा, खुर्चीसाठी नाही जनतेच्या विकासासाठी विचार करणारा हवा. आणि हे सगळं करायला लागते ताकद आणि धमक. ही ताकद धमक कोणाच्यात आहे? नाही 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 नाही, हे सगळं फक्त माझ्या पप्पांमध्ये, संपतराव गाडे पाटलांमध्ये. आम्ही आता असा निर्णय केलाय, गाडे पाटलांनाच मतदान करणार. संपतराव गाडे पाटलांचं, संपतराव गाडे पाटलांचं. देवासमोर नैवेद्य ठेवायचं आहे. या वाटीत थोडा शिरा दे मला. मन कधी दे दुःख इथे साहते, घर सारे सुखी नाहते. ही कुसुमाची वडिलांच्या छायची, घर हे जण आवाज हळू, पाहुणे येतील इतक्या. अहो, गुरुजीला फोन करा ना, अजून आले नाहीत ते. अगं आत्ताच केला होता, येतोय म्हणाले. अच्छा अच्छा, मी बघते भावना तयार झाली का. गाडे पाटलांचा, गाडे पाटलांचा, गाडे पाटलांचा, गाडे पाटलांचा, गाडे पाटलांचा. थांबा 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 थांबा. मागच्या निवडणुकीत आम्हाला तुमच्या प्रभागातून पाहिजे तितकी मतं मिळाली नाहीत, तरी आम्ही सगळे तुमच्या मदतीला धावून आलो. कारण प्रजा सुखी तर राजा सुखी. तरी एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी, आमच्या हाती सत्ता नसली तरी, नाही म्हणजे तुम्ही लोकांनी आम्हाला सत्ता मिळवून दिली नसली तरी, हे गाडे पाटील त्यांच्या कर्तव्याला कधीच चुकत नाहीत. बघताय ना, सिद्धिराजच आहे उद्याचं कुशल नेतृत्व. तो आतापासूनच जनतेसाठी लढतोय. तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स घेऊन आमच्या दारात आलात, पण त्याआधीच आमच्या सिद्धूनं जनतेचं मन ओळखलं होतं. हीच आहे संपतराव गाडे पाटलांची खरी ताकद. वाह, खरंच जनतेचा नेता आहेस. अरे इतके लोक आपल्या दारात नाक घासत होती, तू अशी बाजी मारलीस. बघ, हे लोक आजचा दिवस कधीच विसरणार नाही. अभिमान वाटतो मला तुझा. दादा, तुला खरंच असं वाटतं की पाणी गेलं म्हणून मी त्यांच्यासाठी टँकर आणले? हो, अरे टँकर पाणी गेलं म्हणून नव्हते आणले, पाणी बंद करून आणले होते. म्हणजे जर जनता सुखी असेल तर आपल्या दारात येणार कोण? आणि त्यामुळे आधी लोकांना प्रॉब्लेम मध्ये अडकवायचं आणि मग तो सॉल्व्ह करायचा. आई, आपल्या आदिराजमध्ये आपलं रक्त तर आहे, पण त्याच्या रक्तात राजकारण काही उतरलंच नाही. अगं, त्याला राजकारणाचा रस सुद्धा कळत नाही. अरे दादा, आपणच पाण्याचा सप्लाय थांबवला होता, मग 2 दिवसात दुष्काळाची परिस्थिती आली, आणि मग काय, मग ठरवल्याप्रमाणे आपणच टँकर पोहोचवला. तर बघूयाच
गुणाजीला किती मतं पडतायत ते. वा सिद्धू वा, तू तुझ्या आजोबांची गाडी नक्कीच चालवणार. माझं नशीबच फुटकं. किती मूर्ख माणसाशी लग्न केलंय मी. यांची बायको म्हणून या घरात फक्त अपमान होतो. सगळं कौतुक त्या सिद्धूचं. त्याचं लग्न झाल्यावर त्याची बायको माझ्या डोक्यावर काय मिऱ्या वाटणार आहे होऊन झाले. नव्या नवरीसारखी दिसतेस बघ. माझं लग्न होत नाही तोवर मी तुला नवरीसारखीच दिसणार. जानू, ताई बरोबर थांबा. मुलाकडचे आले ना की हाक मारते. आई मी काय नाही केलंय, त्यांनीच घेतलंय वाढून. कंप्लेंट काय करते लहान मुलांसारखी? आई भूक लागली होती म्हणून खायला घेतलं, त्यात काय एवढं? अरे बाबा खा, पण पटकन आवरा. कधी येतील गुरुजी? पटपट का. लक्ष्मी, गंगाधर गुरुजी आले का? बघा आलेच ना. नमस्कार. नमस्कार. या या गुरुजी, या ना. नाही मी ठीक आहे. आतमध्ये काय येत नाही. गुरुजी, मुलाकडची मंडळी दिसत नाहीयेत. आली नाहीयेत का अजून? उत्तर द्यायला एवढा वेळ का घेतात? काय माहिती रे. खूप आता तरी सगळं नीट असेल. प्रत्येक वेळेस मुलं बघायला येतील तेव्हा मला नाही जमणार असं सुट्टी घ्यायला. नाही नाही, मुलाकडची मंडळी नाही आली. भावनाताई, मला खात्री आहे देवाने तुझ्यासाठी खूप चांगला मुलगा पाठवला असणार आहे. ताई, आता सगळं काही छान होणार आहे. स्माईल कर ना. मला माहित होतं हे असंच काहीतरी होणार. गुरुजी, नक्की काय झालंय? तुम्ही फोनवर तर मगाशी म्हणालात की ते निघतायत म्हणून. निघालेच होते, पण ऐन वेळी येणं रद्द केलं त्यांनी. गुरुजी, तुम्ही भावनाबद्दल सगळी माहिती त्यांना दिली होती ना? नाही, मी मुलाकडच्यांना काहीच सांगितलं नव्हतं. आजवर मी मुलाकडच्यांना कल्पना दिली की ते नाकारायचं. म्हणून मी ठरवलं होतं की मुलाला भावनाला पाहू दे, भावनाशी बोलू दे. एकदा का भावना त्यांना पसंत पडली की मग सांगू त्यांना काय ते. कदाचित त्याच्यामुळे त्यांच्या निर्णयात काहीतरी फरक पडेल. पण मी जरी त्यांना काही सांगितलं नसलं तरी त्यांना बाहेरून कळलं. तेच म्हणते मी, असं बाहेरून कळण्यापेक्षा आपल्याकडूनच त्यांना माहिती मिळाली असती तर बरं झालं असतं ना. त्याने काहीही फरक पडला नसता. असा न तसा मुलं नकार देतातच. आजवर काही कमी स्थळांनी नकार दिलाय? तू इथेच बस, मी आलेच. मी तुमच्या भल्याचाच विचार करतोय आणि तुम्ही माझंच चुकल्यासारखं सूर लावताय. तसं नाही गुरुजी. अहो पण ह्या सगळ्यामुळे भावना दुखावली जाते. त्याचं काय? अहो प्रत्येक वेळेस तिला बघायला जेव्हा कोणी येतं ना तेव्हा एक नवीन आशा जागी होते तिच्या मनात. अहो आज सुद्धा सकाळपासून तयार होऊन बसली आहे ती. आणि आता मुलाकडची मंडळी येणारच नाही येत म्हटल्यावर आम्ही कसं समजावायचं तिला? गुरुजी, ही वेळच नसती आली जर तुम्ही त्या मंडळींना भावनाबद्दल सगळं खरं खरं सांगितलं असतं. अहो, तुमच्या मुलीच्या पत्रिकेतच दोष आहे, त्यात माझी काय चूक आहे? असं काय बोलताय तू? एक मिनिट हो गुरुजी, काय बोलताय तुम्ही? तुम्ही सांगितलेल्या सगळ्या पूजा, सगळ्या शांत्या केल्या आम्ही. आईने भावनाने सगळी व्रत वैकल्य केली आणि हे काय सगळं फुकट केलं? एवढा खर्च आला त्याला माहिती आहे का तुम्हाला? आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्ही भावनाच्या पत्रिकेला दोष देताय? अहो एवढं सगळं करून जर का लग्न जमत नसेल ना तर ते तुम्हाला जमवता येत नाही असा अर्थ होतो त्याचा. भावना आहे आतमध्ये, तिने ऐकलं तर. अरे पूजा आणि शांत म्हणजे जादू नाही आहे. त्या पत्रिकेत जे आहे ते आहे. मी काही कमी प्रयत्न केले? आता तुम्ही मलाच वेठीला धरताय. अहो मी काही कमी स्थळ आणली का? एकानेही तिला होकार दिलेला नाहीये. एक तर तिचं वय वाढलंय आणि तिच्या पत्रिकेत पण दोष आहे. लक्ष्मी वहिनींकडे बघून मी माझे प्रयत्न चालू ठेवलेत आणि तुम्ही आता अति करताय. मी येतो आता.
मला आता तुमच्या मुलांकडून ना जास्त काही ऐकून घ्यायची इच्छा नाहीये. पण एक सांगून ठेवतो की तुम्ही जर असेच वागत राहिलात ना तर तुमच्या मुलीचं लग्न कधीच होणार नाही. गुरुजी नका हो असं बोलू. गुरुजी तुमच्या वयाचा मान ठेवतोय म्हणून आम्ही काही बोलत नाही आहोत. तुम्हाला जर कुणाबद्दल चांगलं बोलता येत नसेल ना तर आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. हे बघा, आमच्या बहिणीसाठी मुलगा आम्ही शोधू. हो का? म्हणजे आतापर्यंत शोधला तसाच का? हे बघा गुरुजी, तुम्ही आत्ताच इथून जा. हळू बोल. अरे भावना आहे आतमध्ये. तुम्ही जे काय बोलते ते भावनाने ऐकली. आई मी ऑफिसला जाते. भावना हे बघ, अगं हे स्थळ घेणं ना हरकत नाही. आपण दुसरं स्थळ शोधूया. तर देवानेच माझ्या नशिबात जे लिहिलंय ते कोण कसं बदलणार. माझ्या पत्रिकेमुळे माझ्या आईबाबांना, माझ्या घरच्यांना खूप भोगावं लागलंय. आता बस. आता हे सगळं पुन्हा पुन्हा सहन करण्यापेक्षा मी जन्मालाच का आले असं वाटतं. असो, जे आहे असं आहे. तुम्ही फक्त एक करा गुरुजी, माझ्यासाठी मुलं बघणं थांबवा. म्हणजे सगळेच एकदाचे सुट्टी. भावना, भावना, का माझ्या लेकीच्या पदरी कायम निराशा टाकतोस का? देवा, कसली शिक्षा देतोयस मला? कसली? प्रत्येक वेळी नवीन नवीन स्थळ आलं की वाटतं आता सगळं ठीक होणार. हा, आता मुलगा येणार, माझ्या भावनाला बघणार, पसंत करणार आणि होकार देणार. असं काही होत नाही. प्रत्येक वेळी माझ्या लेकीच्या पदरी निराशाच. तू माझं स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाहीयेस का? माझ्या लेकीच्या पदरी कधीच चूक टाकणार नाहीयेस. आज माझ्या भावनाचा चेहरा बघवत नव्हता. आज काय म्हणाली माहितीये? म्हणाली मी का जन्माला आले, का जन्माला आले असं वाटतंय माझ्या पोरीला. आज माझी भावना रटली नाही. पाण्याचा एक थेंब नव्हता तिच्या डोळ्यात. का माहितीये? कारण तिला हे सगळं सहन करायला लावलंयस तू. इतक्या वेळा की तिच्या अंगवळणी पडले. दुःख पचवायची सवय झाली माझ्या पोरीला. देव आहेस ना तू तुझ्या इच्छेप्रमाणे भावनाचं भविष्य लिहिणार. लिही, तुला हवं तसं भविष्य लिही. पण एक लक्षात ठेव, मी पण भावनाची आई. जोपर्यंत तू माझ्या लेकीचं सुख तिच्या पदरात घालत नाहीस ना, तुला सोडणार नाही. ही आई तुला माफ करणार नाही. रोज स्वतःच्या हाताने गोडाचं बनवून तुझ्या समोर ठेवत आले, पण आज तुला निक्षून सांगते,
जोपर्यंत माझ्या भावनाचं लग्न होत नाही ना तोपर्यंत गोड खाणार नाही ही आई. अगदी तुझा प्रसाद समोर आला ना तरी आता